भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. हरिमधुरा वाणी ओटी, मधुरावाणी ओटी. तुका म्हणे वाव कोटी. इथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठ. विठ्ठला 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 विठ्ठला. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. बळंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करो प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करो प्रथम नमः. दुसरे चरण संतान, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतान. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका सदा पंढरीनाथ पादाब्जभुंगम. निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वं. महेंद्रायणी तीरभूमो वसंतं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदार सोपान देवा, निवृत्ती उदार सोपान देवा, उदार सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. 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 ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. काय माझे वाणी वाणीला संतांसी रंजवो चित्ता शपली. आजांचे केली या स्मरण. होय सकल वेदांचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. अतुलित बलधावं हेमशैलापदेहो. धनुजवन कृशानं ज्ञानी नामाग्रगण्यं. सकल गुण निधानं वानरानामधीशं. रघुपति प्रिय भक्तमात जातं नमामि. नमन वाज गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया. नमो संत श्रोत्यांच्या पाया वेद वेदा करुनिया. योंत प्रविशमवाचमिमां प्रसुप्ता संजीवयत किल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यों सहस्र
चरण श्रवण प्लगादी प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो माझ्या लागलो निज चरणा स्वामी तुझ्या देवा देवा यावर न करावा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा हो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवद्भक्त महाराष्ट्र भूषण मुक्त कवल्य तेजोनिधी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा यांचा सहा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यावत मानवी जीवनामध्ये नेमकं धन्य जीवन कोणाचं आहे त्या धन्यतेच्या 7 लक्षणांचं दिग्दर्शन करणारा गोड असा चिंतनीय अभंग सेवे करता निवडलेला आहे विठ्ठला सेवेला आरंभ करण्या तत्पूर्वी थोडासा परिहार देण्याकरताचा तो म्हणजे असा आपल्या मोजे श्री क्षेत्र भगवान सर्वेश्वराच्या पवित्र प्रांगणामध्ये गेली अनेक वर्षापासूनची चालत असलेली ही अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा तक्क्या बारड कुर्ला याच्यामध्ये चालत असलेला हा सोहळा आणि त्या सोहळ्यातील आजची ही 8व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या सद्भाग्यानं माझ्याकडे ती ज्यांनी सोपवलं असे माझे परमस्नेही परमादरणीय परमार्थप्रेमी सर्वांचे सुपरिचित माझे जीवलक परममित्र श्री मृदंग विशारद श्री तेजस महाराज यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे माझे परमस्नेही परममित्र धनंजयजी महाराज या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमास्तव आजचं निमंत्रण माझ्याकडे विठ्ठल या सोहळ्याला जगनियंत्य भगवान परमात्म्याची कृपा अनेक संत महात्म्यांचे आशीर्वाद भगवान सर्वेश्वराच्या पवित्र प्रांगणामध्ये चालत असलेला हा सोहळा ज्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पुनीत पावन झाली असे ब्रह्मचैतन्य परमपूजनीय गुरुवर्य वैकुंठवासी दत्तात्रय महाजनी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे वारकरी ज्ञानप्रसारक मंडळ सरकारमान्य यांच्या संयुक्त विद्यमाने माघ शुद्ध दशमी गुरुकृपा महोत्सवाच्या निमित्तानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सोहळ्यातील आजची ही 8व्या दिवसाचं कीर्तनाचं पुष्प तसं तर 6व्या दिवसाचंच माझ्याकडे होतं पण काही कारणास्तव अगदी खालीवरी थोडासा बदल केला आमचे परममित्र गणेश महाराजांना पाठवलं आणि त्यांच्या जागी माझं येणं झालेलं आहे त्या निमित्तानं तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापाच्या दर्शनाचा योग मला मिळाला विठ्ठला सांगत असतो मायबाप प्रवचन करायचं म्हटलं तर एकट्या माणसाला जमतं परंतु कीर्तन जर करायचं म्हटलं तर नो ह्या ऐकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरसावळीने ब्रह्मरसाचं जर सेवन करायचं असेल मायबाप तर सर्वांची साथसंगत लागत असते या नियमाला अनुसरून जसं व्यवहारामध्ये एखाद्या माता माऊलीला सुंदर आणि रुचकर स्वयंपाक बनवायचं म्हणलं तर तिला 3 गोष्टीची नितांत गरज आहे कशाची
चुलीची तव्याची न परातीची नाही महाराज. उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक एका विन एक कामा नाही. अग्नी लागतं, धान्य लागतं आणि पाणी लागतं. जसं या तीन गोष्टी एकत्रित आल्या तर ती माता माऊली सुंदर आणि रुचकर स्वयंपाक बनवू शकते. तद्वत त्या न्यायाप्रमाणे ज्याला कीर्तन करायचं मायबाप, प्रवचन करायचं म्हटलं तर एकट्याला जमतं, पण कीर्तनाकरता सुंदर पद्धतीचे गायक लागतात, सुंदर पद्धतीचे वादक लागतात, सुंदर पद्धतीचं साऊंड सिस्टम लागतं. बसलेले म्हणते आमचं काहीच काम नाही, आम्ही जावा कुठून. तुमची सुद्धा गरज आहे महाराज. किती मोठा वक्ता ना, पण वक्त्याच्या पुढे श्रोते नसतील तर त्याला झिरो किंमत आहे. वक्ता तो वक्ता नो हे श्रोतेविन. म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून जे करायचं असतं त्याचं नाव आहे कीर्तन. त्याचं समीकरण असं आहे मायबाप, जे कीर्तनकाराच्या पोटात असतं ते गायक लोकांच्या ओटात असतं, आणि जे गायक लोकांच्या ओटात असतं ते मृदंगाचार्याच्या फक्त बोटात असतं. आणि ह्या तिन्हीला एकत्रित आणण्याचं सामर्थ्य तेजस बाबा सध्याच्या काळात फक्त नोटात असतं. विठाला विठाला अशा पद्धतीचा हा स्वर्णयोग आपल्या ग्रामस्थ मंडळानं आयोजित केलेला आहे. सप्ताह कमिटीचे आयोजक नियोजक सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक कोटी कोटी धन्यवाद देतो. या ज्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हे कीर्तन पुन्हा ऐकणार आहोत असे आमचे परमस्नेही परमित्र छंदभक्तीचा त्यांचे सर्व दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंग वाजवण्याकरता महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य माझ्यासोबत आलेले माझे जीवलक परमस्नेही परमित्र महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंगाचार्य शिवशंभू वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक माझे परममित्र माऊली महाराज कोटे यांची सुद्धा उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आपल्याच परिसरातलं भूषण अगदी आपल्या सान्निध्यामध्ये राहणारे माझे जीवलग मित्र मृदंग विशारद श्री हरिभक्तीपरायणचे तेजस महाराज यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. मी नेहमी सांगत असतो, माणसाने माणसाची केलेली माती माणसाला तिसऱ्या दिवशी सावडायला येते, पण सिस्टमवाल्यानं कीर्तनकाराची केलेली माती कोणाला सावडायला येत नाही. म्हणून माती होणं यासाठी चांगली नाती जोपासणारे अलका साऊंड सर्व्हिसवाले आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. भगवान तुमचं भलं करू. विठाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे श्री हरिभक्तीपरायण भाऊ साहेबजी कोरेगावकर, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विनायकरावजी गाडवे भाऊ हेही उपस्थित आहे. सचिन लक्ष्मणरावजी तुपे साहेब, उपसचिव महादेवरावजी तांबे, नंदकुमारजी थोरवे साहेब, ही सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वाला पुनश्च एकदा कोटी कोटी धन्यवाद देतो. या कीर्तनाचं यजमानपद ज्यांना स्वीकारलेलं आहे असे परमस्नेही परमादरणीय परमार्थप्रेमी सिद्धेश्वर वॉटर सप्लायचे सर्वा श्री संभाजीरावजी तानाजीरावजी साळुंके साहेब यांच्या माध्यमातून आजचं कीर्तनाचं यजमानपद त्यांनी स्वीकारलेलं आहे. म्हणून त्या निमित्तानं आम्हा सर्वांचं या ठिकाणी योग जुळून आलेला आहे. सुंदर पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे. सर्वाला फक्त विनंती एक आहे, मागं भरपूर गर्दी झाली, थोडं पुढं सारखं लागतं, बरं होईल बघा. या कीर्तन सेवेकरता आवर्जून उपस्थित असणारे सर्व तरुण मित्रमंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांनाही धन्यवाद. पुरुष माता माऊली आहेत, त्यांनाही धन्यवाद. बालगोपाळ मंडळी आहे, काही आमचे गुरुबंधू मंडळी आहेत, त्यांना सर्वाला पुनश्च एकदा मनापासून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जीवनामध्ये नेमकं धन्य जीवन कोणाचं आहे त्या धन्यतेच्या 7 लक्षणांचं दिग्दर्शन करतात. ऐका मायबाप, मानवी जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर लहान असो मोठा असो, गरीब असो श्रीमंत असो, स्त्री असो अथवा पुरुष असो, उंदरापासून ते इंद्रापर्यंत प्रत्येक जीवाला गरज आहे, अपेक्षा, इच्छा, वासना तळमळती जीवन जगण्याची. कोणालाच वाटत नाही महाराज की माझ्या जीवनामध्ये मी जीवन जगू नये. प्रत्येकाला जीवन जगावं वाटतं मायबाप, पण जीवन जगण्याची रीत, जीवन जगण्याची पद्धती ही प्रत्येकाची भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. लक्षपूर्वक आहे का, सगळेच माणसं सगळ्या मार्गाने जगत नाहीत, सगळे माणसं एका मार्गाने जगत नाहीत, आणि एक माणूस सगळ्या मार्गाने जगत नाही. विठाला म्हणजे प्रत्येकाचं जीवन जगण्याचं दिनमान, गतिमान, प्रत्येकाचं जीवन जगण्याचं माप हे भिन्न भिन्न स्वरूपाचं आहे. प्रत्येकाचा जीवन जगण्याचा मार्ग वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. प्रामुख्यानं जर आपण समाजाकडे दृष्टिक्षेप टाकला तर समाजामध्ये 4 पद्धतीचे लोक आपल्याला जीवन जगत असताना बघायला मिळतात. किती पद्धतीचे? 4 पद्धतीचे. कोणत्या 4 पद्धतीत? लक्षपूर्वक आहे का. पहिला वर्ग असा आहे तो म्हणजे धीग पद्धतीनं जीवन जगणारा. दुसरा वर्ग असा आहे निंद पद्धतीनं जीवन जगणारा. तिसरा वर्ग असा आहे स्तुत्य पद्धतीनं जीवन जगणारा. आणि जगाच्या पाठीवर 4था वर्ग असा आहे तो म्हणजे धन्य पद्धतीनं जीवन जगणारा. विठाला
पहिला वर्ग असा आहे धिग पद्धतीनं जीवन जगणारा. पण पहिल्यांदा नेमकं धिग जीवन म्हणावं कोणाला हे आपल्याला कळालं पाहिजे, बरोबर आहे का नाही. धिग या शब्दाचा अर्थ असा आहे जो माणूस भगवंताची भक्ती करत नाही, भगवंताच्या चरणारविंदापासून परान्मुख झालेला आहे, अशा माणसाचं जीवन धिग आहे असं शास्त्र आपल्याला स्पष्ट सांगतं. लक्षपूर्वक आहे का. हरी धिकुलम धिकुटुंबंच धिगृहं धिक्षुतंच आत्मानं धिक्षरीरंच श्री गोपाल परान्मुखम. जो माणूस भगवंताच्या चरणारविंदापासून परान्मुख झालेला आहे अशा माणसाचं जीवन धिग आहे, हे झालं शास्त्राचं मत. पण आता संत महात्म्यांचे प्रमाण आपण विचारात घेतले तर श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्मनाथांना आपण विचारू, महाराज तुमच्या दृष्टिकोनातून धिग जीवन कोणाचं आहे. तर नाथ बाबा हरिपाठामध्ये वर्णन करतात, जो माणूस भगवंताच्या भक्ती व्यतिरिक्त जीवन जगतो किंवा जो माणूस भगवंताच्या भक्तीविना जन्माला येतो अशा पशु सटवीनं पाचवीच्या दिवशी का उचलेला नसावा. आ भक्ती विन पशु कशासी वाढला, भक्ती विन पशु कशासी वाढला, भक्ती बिन पशु कशासी वाढला, भक्ती बिन पशु कशासी वाढला. सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही, हरिमुखी गाता हरपलीचा, हरिमुखी गाता गाता हरपलीचा. सटविन नेला कैसा नाही, सटविन नेला कैसा नाही, हरिमुखी गाता हरपलीचा, हरिमुखी गाता हरपलीचा. भक्तीविन पशु कशासी वाढला, सटविने कैसा नेला नाही. नाथ बाबा वर्णन करतात, जो माणूस भगवंताच्या भक्ती व्यतिरिक्त जीवन जगतो अशा माणसाला सटविनं पाचवीच्या दिवशी का उचलेलं नसावं. याचा अर्थ जो माणूस भगवंताची भक्ती करत नाही त्याचं जीवन धिग आहे, हे झालं नाथांचं मत. आता माऊली ज्ञानोबरायांना आपण विचारू, महाराज तुमच्या दृष्टिकोनातून धिग जीवन कोणाचं आहे. तर माझ्या माऊली ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये गोड वर्णन केलं, लक्षपूर्वक आहे का. माऊली ज्ञानोबराय आपल्याला उदाहरण देतात. आता बरेचसे लोक इथं जरी कुर्ल्यात आपण राहत असलो तरी खेड्यापाड्यातली माणसं इथं भरपूर आहेत महाराज. आपण आपल्या खेड्यापाड्यामध्ये शेतामध्ये ज्वारी पेरतात का नाही. ज्वारी पेरल्याच्या नंतर त्या ज्वारीला सगळे कणस सारखेच येतात का नाही. त्या कणसामध्ये असे काही कणस असतात की त्या कणसाला ज्वारीचा पत्ताच नसतो. अशा कणसाला कोणतं कणीस म्हणतात आपल्या गावाकडं, कान्हेचं कणीस, बरोबर आहे. काही भागामध्ये त्याला कान्हेचं कणीस म्हणतात, काही भागामध्ये त्याला मुक कणीस म्हणतात, नांदेड भागात त्याला इसळलेलं कणीस म्हणतात. म्हणजे प्रत्येक भागातल्या पद्धती भिन्न भिन्न आहेत महाराज. भाग बदलला की शब्द बदलला, भाग बदलला की भाषा बदलली. काही भागामध्ये त्याला मुक कणीस म्हणतात. पण माऊली ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये 56 भाषेचा गुणगौरव केला. माऊली ज्ञानोबराय त्या कणसाला सोपट कणीस असा शब्द प्रयोग करतात. आता लक्षपूर्वक आहे का. माऊली म्हणतात असे सोपटे कणस किती एकत्रित केले आणि मळ यंत्रामध्ये टाकले म्हणजे आपल्या कुर्ल्याच्या सत्याचा काला होस तर भरण का पोत नाही भरणार. का भरणार नाही. त्याचं उत्तर असं आहे महाराज, कणसाला ज्वारीचा पत्ता नाही तर पोत्यात पडणार कुठून. मग ते कणस नाहीत का. माऊली बोलतात कणसच आहेत पण कणस रूपानं शिल्लक नाहीत. तसे काही माणसं भगवत भक्ती न करणारी माणसं, परमार्थ न करणारी माणसं, सप्ताहामध्ये कीर्तनाला न येऊन बसणारी माणसं, पट्टी न देणारी माणसं, पंक्ती न घालणारी माणसं, भजन पूजन न करणारी माणसं, माळ न घालणारी माणसं, नामचिंतन न करणारी माणसं, असे माणसं नाहीत का. माऊली ज्ञानोबराय बोलतात ते माणसंच आहेत पण माणूस रूपानं शिल्लक नाहीत. विठाला विठाला. दुसरं उदाहरण माऊली ज्ञानोबराय देतात. अंग गोरा आहे, तरुण आहे, सुंदर आहे, सालंकृत आहे पण त्या शरीरामध्ये जर प्राण नसेल तर त्याला जशी तृणवत किंमत आहे तसं माणूस कितीही मोठा असू द्या, गाड्या घोड्या माड्या इस्टेट प्रॉपर्टी सर्व काही असू द्या, बँक बॅलन्स असू द्या, पण अशा माणसाच्या जीवनामध्ये जर भगवत भक्ती घडत नसेल तर संत महात्मे बोलतात अशा माणसाच्या जीवनाला काडी लागलेली चांगली. माझ्या पदरचं बोलत नाही बरं का. महाराज म्हणतात काय थोरपण जाळावेते, तुका म्हणी येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावेते. किती मोठेपण जर माणसाला प्राप्त झालेलं असेल पण भगवंताची भक्ती जर जीवनात घडत नसेल त्याच्या मोठेपणाला काय जाळायचं का, असं तुकाराम महाराजांचं स्पष्ट प्रमाण आहे. माझ्या पदरचं नाही तर काही लोक म्हणते माझ्या गावाचं नाव काडी वडगाव आहे म्हणून काड्याच वडीत हिंडतो का काय, असा काय अर्थ काढते. विठाला विठाला. दुसरं उदाहरण संत
महात्मे देतात मायबाप लक्षपूर्वक आहे का. जगद्गुरु तुकोबरा एका ठिकाणी आणखी बोलतात, जो माणूस संसाराच्या सुखाच्या हव्यासापोटी ज्या मानवाला भगवंताच्या भक्तीचा विसर पडतो किंवा संसाराचं सुख उपभोगत असताना ज्याला देवाची आठवण होत नाही, ज्याला देवाची भक्ती करावीशी वाटत नाही, अशा माणसाच्या सुखाला सुद्धा आग लागलेली चांगली. आगी लागो तया सुखा आणि जेने हरी नये मुखा. महाराज म्हणतात, ज्या सुखाच्या हव्यासापोटी संसारातल्या देवाचं नामचिंतन मुखाला येत नसेल अशा माणसाच्या सुखाला आग लागलेली चांगली. हे जीवन निरर्थक आहे. कशाप्रमाणे माऊली ज्ञानोबा सांगतात, ऐका. कनी विन सोपटे कनसेला गली घनदाटी काय करावे गो मटे ओस नगर. अंग गोऱ्यानी तरुणी वरी लिहिले आहे लेणे परे गलेले प्राणी सांडले जेवी. गोड वर्णन माऊली ज्ञानोबा करतात. अंग गोर आहे, तरुण आहे, सुंदर आहे, सालंकृत आहे, पण त्या शरीरामध्ये जर प्राण नसेल तर त्याला जशी तृणवत किंमत आहे तसं माणूस कितीही मोठा असू द्या पण भगवत भक्तीचा अंश जर जीवनात त्याच्या नांदत नसेल अशा माणसाचं जीवन निरर्थक आहे, धिग आहे. विठ्ठला चला आपण शास्त्राला विचारलं त्यांचंही उत्तर ऐकलं, नाथांना विचारलं त्यांचं उत्तर ऐकलं, माऊली ज्ञानोबरांना विचारलं त्यांचंही उत्तर ऐकलं. आपण शेवटचा प्रश्न करू जगद्गुरु तुकोबारायांना. महाराज, तुमच्या दृष्टिकोनातून धिग जीवन कोणाचं आहे? माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं एका अभंगामध्ये 8 लोकांच्या जीवनाला धिक्कार केलं. महाराज, किती लोकांच्या? 8 लोकांच्या. कोणचे 8 लोक आहेत ते? कीर्तन ऐका बसलेले पुढचे टळक चौघ आणि टाळं घेऊन उभं राहिलेले टळक चौघ, असे 8 लोक आहेत का? खाल्ले 4 आणि वरले 4. 8 लोकांची यादी लक्षपूर्वक आहे का. हरी धिगजने ज्याचे पाहिले आधीन परलोका मान नाही दोन्ही. धिगजने आळस निद्रा जया भार अमित आहारा गोर्या. धिगजने ज्याचे लोभावरी मन अतीत पूजन घडीचे ना. तुका म्हणे ऐसे धिग झाले लोक निंदक वादक नरका जाती. वादक नरका जाती म्हणल्यावर तेजस महाराज म्हणते उगत घेतली व्हायची. वादक या शब्दाचा अर्थ इथं जगद्गुरु तुकोबारायांना वाजवणारा अभिप्रेत नाही, वाद घालणारा अभिप्रेत आहे. विठ्ठला विठ्ठला तुकोबारायचं स्पष्ट प्रमाण आहे. धिग जिने ज्याची बाईली आधीन. तुकोबाराय बोलतात, जो माणूस बायकोचा ऐकतो त्याच्या जीवनाला धिक्कार असो. आता इथं बसलेल्या सगळ्या लोकांना म्हणजे ज्याचे लग्न झालेत, भगवान सर्वेश्वराची शपथ आहे, तुम्हाला खोटं बोलू नका. ह्याच्यात नेमकं लग्न झालेल्यापैकी बायकोचं ऐकणार कोण नाही? जरा हात वर करा बरं. लग्न झालेल्यापैकी बायकोचं ऐकणार कोण नाही? जरा हात वर करा. सगळेच ऐकत आहेत. अहो मी सुद्धा त्याच्यातला लोकांचं कशाला सांगू. सगळे माणसं बायकोचं ऐकत आहेत. महाराज, जन बायको केली त्याला बायकोचं ऐकावंच लागतं. मायबाप गायक असू, वादक असू, कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराण कथाकार असू, कोणी जरी असला तरी जन बायको केली, पेटी मास्तर सुद्धा सुटत नाहीत बरं का. जन बायको केली त्याला बायकोचं ऐकावंच लागतं. महाराज, पण काय ऐकावं आणि काय ऐकू नये याला शास्त्रे. माझे गुरुवर्य नामनिष्ठ सुग्नोपासक वैकुंठ अशी महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार आद्य विनोदाचार्य बाबासाहेबजी महाराज इंगळे उर्फ दादा गोड दृष्टांत सांगायचे. दादा म्हणायचे, माणसं कधी कधी पत्नीच्या एवढे धाकात राहतात, दादा एवढे धाकात राहतात. एका मित्राचं नवीन लग्न झालं, बायकोला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणला, रंभाऊ यंदाच्या पंचवार्षिकला वहिनी कोणाला मतदान टाकणार आहेत? म्हणलं कोणाला म्हणून काय विचारतो? पठ्ठ्या ज्याला मतदान करणार माझी बायको त्यालाच मतदान करणार. म्हणलं पण तू कोणाला करणार? म्हणला ते काय तिला विचारलं नाही अजून. म्हणजे मतदान सुद्धा माणसं बायकोला विचारून करतात. महाराज इतके धाकात राहतात काय सांगावं बरं. गुन्हा सुद्धा द्यायचा नाही हो, ठेवत्यातच काय मावल्या तितक्या धाकात. आता काय सांगावं. एका माणसाचं नवीन लग्न झालं, बायको म्हणली, मालक मला लग्नाच्या अगोदर वाटलं तुम्ही खूप हुशार असतान, खूप टॅलेंट असतान, खूप बुद्धिमान असतान, म्हणून तुमच्यासोबत लग्न केलं. मालक म्हणलं मग बिघड कुठं? मालकीन म्हणले बिघड कुठं? सगळं इथंच बिघडलं म्हणली. लईच भोळे शंकर निघलात ना तुम्ही. इतकं कुठं माणसाने भोळ असं जाऊ का? अहो चालता लोक येते तुम्हाला फशी देत. चालता इतकं कुठं माणसाने भोळ राहावं का? ह्याला जे टेन्शन आलं ते म्हणते खरे गाड्या तू म्हणतेस तेच बरोबर आहे. मी भोळा शंकरच आहे म्हणला. मला कोणी येतंय कोणी फशीतंय, कोणी येतंय कोणी फशीतंय, पण सुरुवातच तो ह्या बापानं केली म्हणला. वाटोळच तिथून पुढे झालं. तो ह्यासारखी बायको माझ्या पदरात टाकली गोड बोलून. बायको म्हणली, मालक मी तुमच्या पदरात पडली म्हणजे तुमचं वाटोळ झालं असं समजू नका. उलट मी आल्यापासून तुम्हाला माझ्या रूपानं संसारातला नवीन गुरु मिळाला. आणि नाहीतरी खरे मायबाप
बायको करणं म्हणजे आपल्या आयुष्यातला शेवटचा गुरु करून घेणं तेजस महाराज. एकदा का बायको रूपी नावाचा गुरु माणसाने जीवनात केला तिथून पुढे त्याला दुसऱ्या गुरुची गरज लागत नाही आणि पुन्हा कोण्या गुरुचा गुरुमंत्र चालत सुद्धा नाही त्या गुरु पुढे. म्हणून बायको म्हणजे आयुष्यातला शेवटचा गुरु. बायको म्हणली मी आल्यामुळं तुम्हाला संसाराचं ज्ञान झालं. अगोदर तुम्ही काय करायचं, मार्केटमध्ये जायच्यात, कुठली वस्तू घ्यायची असेल तर दुकानदाराने जेवढी किंमत सांगितली तेवढे पैसे द्यायच्यात आणि वस्तू घरी घेऊन यायच्यात. अशानं कुठं संसार होत असतो का? मालक म्हणलं मग काय नाही म्हणले, माझा गुरुमंत्र पक्का डोक्यात ठेवा, जेवढी किंमत सांगितली त्याच्या निम्म्या किमतीतच वस्तू मागायची म्हणली तर संसार बरा होईल. पक्का गुरुमंत्र डोक्यात ठेवला मायबाप. बाहेर मार्केटमध्ये गेलं, आकाशामध्ये ढगांची दाटी झाली, कडकड कडकड विजा चमकू लागल्या, गडगड गडगड ढगांचा आवाज येऊ लागला आणि अशा अवकाशात त्याने पंजाबराव डक साहेबाचा मेसेजही वाचला. पक्क लक्षात आलं की 100% पाऊस येणार म्हणला. आणि अशा वातावरणात पावसातून वाचण्यासाठी काय करावं, पळतच एका जनरल स्टोअरच्या दुकानावर गेलं आणि छत्री घ्यायचा विचार करू लागलं. दुकानदाराने सांगितलं दादा नंबर 1 क्वालिटीची छत्री म्हणला, 100 रुपये किंमत आहे. पण 100 रुपये किंमत सांगितल्याबरोबर साहेब पटकन त्याच्या बायको लक्षात आली आणि दिलेला गुरुमंत्र सुद्धा लक्षात आला. काय होता गुरुमंत्र? निम्म्यात मागायचं. 100 रुपये किंमत म्हणला की ते दुकानदाराला म्हणतोय, दुकानदार 100 रुपयाला काय छत्री पुरवत नाही, 50ला देतात का? दुकानदार म्हणला दादा तो ह्या गोळ्या संपल्यात का मग ह्या संपल्यात? असं सकाळी सकाळी आला सण पहिलं भवानीचं गिरायक सण डायरेक्ट 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला असते का रे? नाही ना म्हणलं जमणार नाही. नाही म्हणलं द्यावाट लागेल. दुकानदार म्हणला हे भवानीचं गिरायक आहेस, रिकाम्या हाताने माघारी पाठवणं याच्यासाठी काय करतो, 100रातले तुझ्यासाठी केवळ 20 रुपये कमी करतो. 100रातले 20 गेले, खाली किती राहिले? 80 रुपये. नेच 80ला. हे म्हणते 40ला द्या ना. निम्यात मागायचं होतं ना. दुकानदार म्हणला दादा तू डोक्यावर पडला का मी डोक्यावर पडू? असं का करायला लागला? अरे 100 रुपयाची वस्तू कुठे 40 रुपयाला असते का? नाही नाही द्यावाट लागून. दुकानदार म्हणला ऐक अजून तुझ्यासाठी पहिलं गिरायक असल्यामुळं अजून 10 रुपये कमी करतो. 100रातले 30 गेले, खाली किती राहिले? 70. न्याचा 70ला. हा म्हणतो 35ला द्या ना. आता का फुकट नेतो का काय? विठाला सांगायचा मुद्दा एवढाच आहे महाराज. इतके माणसं कधी कधी धाकात राहतात. मग एवढ्या धाकात राहणाऱ्या माणसाला जर आमच्या तेजस महाराजासारख्यानं सांगितलं यावं सप्ताहाची मीटिंग आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष ह्या सप्ताहाची कमिटीच्या माणसांनी सर्वांनी जर बोलवलं आणि सांगितलं पाटील आज तुम्हाला 50,000ची पंगत घ्यायची, आज तुम्हाला 25,000चा कीर्तनकार घ्यायचा आहे, होईल का डिरिंग त्याची? अरे 100 रुपयाची छत्री घ्यायचं स्वातंत्र्य ज्याला नाही त्याला सप्ताहातली पंगत घेण्याचं स्वातंत्र्य कुठून लाभणार? मग अशा माणसाला परमार्थाचं स्वातंत्र्य उपलब्ध होत नसल्यामुळे जाणीवपूर्वक तुकोबाराय बोलतात धिगजने ज्याचे बायले अधीन परलोका मान नाही दोन्ही. अशा माणसाला इहलोकातही किंमत नसते आणि परलोकामध्ये सुद्धा किंमत नसते. म्हणून धिगजने. दुसरं उदाहरण महाराज देतात धिगजने आळस. ज्याच्या जीवनामध्ये आळस आहे त्याच्या जीवनाला धिक्कार असो. आता इतके लोक आळशी धनंजय महाराज सध्याच्या काळातली. आपण शाळेमध्ये गेल्याच्या नंतर पहिला सुविचार आपल्याला शिक्षक लोक शिकवतात आळस हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा शत्रू आहे, वैरी आहे. शास्त्राचा जर विचार केला तर शास्त्र सांगता आलस्य ही मनुष्यानाम शरीर असतो महारिपुः. संत महात्म्यांचा विचार केला तर संत महात्मे सुद्धा प्रमाण देतात मनवून कोणी न करावा आळस आणि मना रात्रंदिवस राम राम. एवढं सगळं आळसाचं तत्वचिंतन चालू असताना सुद्धा बरेच माणसं ही आळसाचं ऐकताना सुद्धा आळस करूनच ऐकत आहेत. ह्याच्यापेक्षा पुढचं काय सांगावं? महाराज आता काय सांगू आमच्या गुरुवारी दादा फार गोड दृष्टांत सांगायचे बघा. गावामध्ये वटा असतो. वटा काय त्या वाट्याचं नाव? हां कुच्चर वाटा. त्या कुच्चर वाट्यावर सगळे BEd DEd MAd BPL डिग्री कंप्लीटच म्हातारे असतात आहे का नाही? उगं घरातलं खायचं आणि ह्याचं काय चाललं त्याचं काय चाललं रिकामं चर्चा करणारे 5-6 माणसं वाट्यावर बसायचे. एक शाना माणूस जोडून चालला वेल एज्युकेटेड आणि त्याने सांगितलं दादा खातात पितात वाट्यावर बसतात काही काम नाही धंदा नाही काय नाही इतकी कशी आळशीत राहू म्हणलं तुम्ही एक सुद्धा माणूस काम करत नाही तुमच्यातला. बरं एक काम करा बरं म्हणला ह्या 6 म्हाताऱ्यापैकी तुमच्यापैकी जास्त आळी शिकून 1 नंबरचा जरा हातवर करा बरं म्हणला 500 रुपये बक्षीसच देतो. आता फुकटचे 500 रुपये हात वर केल्याच्या नंतर मिळतात हे माहिती झालं कोण ढिलं पडतंय माऊली महाराज. 5 म्हातारीने पटापटाच हातवरी केली ना पण एका धटिंगाने हाताची घडी चुकलेली नाही. शाण्या माणसाला जरा नवल वाटलं जवळ गेला म्हणलं मामा कमाल आहे तुमची. अरे फुकटचे 500 रुपये हात वर केल्याच्या नंतर मिळतात हे माहिती असून सुद्धा तुम्ही हात वर केला नाही काय कारण आहे? म्हातारा म्हणते लय कटाळा आलाय. फुकटचे 500 रुपये भेटते तरी सुद्धा ते काय म्हणते लय कटाळा आला. शहाणा माणूस म्हणला तुझ्यासारखा आळशी जगाच्या पाठीव शोधून सुद्धा सापडणार नाही. धर बरे 500 रुपयाचं पहिलं बक्षीस तुलाच. ते कसं करते खिशात घाला ना इतका आळशी. विठाला विठाला एवढे आळशी
लोक आहेत महाराज. मग अशा आळशी माणसाला कधी पहाटे 4ला उठाव, कधी काकड्यासारखी साधना घडाव, कधी 250-300 किलोमीटरचा आळंदी पंढरीचा प्रवास व्हावा, अशा माणसाचा जीवनात उपयोग नाही. याच्यापेक्षा पुढचं व्हर्जन सांगतो महाराज तुम्हाला. लय काय काय लोक आळशीत बघा. 2 जण मित्र होते, खोलीमध्ये झोपले. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, रंभाऊ जरा दारात पाऊस पडतो का बघून बरं. हे पड्याच कसं करते. पडतोय का मला म्हणला राव तुझी आर कुठं उठला नाही गेला नाही, खिडकीतून डोकून सुद्धा पाहिलं नाहीस, पडलेल्या जागेवर दारात पाऊस पडायला हे तुला गणित कळालं कसं. ते म्हणलं अनुमान प्रमाण. म्हणलं काय अनुमान प्रमाण लावलंस. म्हणलं ते काय दारातली मांजर घरात आली म्हणला. आणि सगळीच मांजर ओली झालेली, सगळीच मांजर भिजलेली असल्यामुळं दारात पाऊस पडतो म्हणूनच पावसात भिजत आली. काय गणित आळशी लोकांचं बघा. बरं दुसऱ्यांदा मला एक काम कर, मंडपवाल्या दादाने हे मोठमोठे मोरकुरे लावले तर आपलं झोपेवर दार उघडच आहे, घरातून कुत्र मांजर येईल अंथरुणामध्ये घाण करेल, आपण दोघंच आहेत. म्हणला रिकामा त्रास होण्यापेक्षा तेवढं दार तरी बंद कर ना. हे वजनात येऊन त्याला म्हणतं गपय एवढ्या मोठाले 2 कामं म्या केली तेवढं सोपत व्हायचं नाही होय ना का. आणि आळस जर सध्याच्या काळात कशानं वाढला असेल महाराज, त्याचं एकमेव कारण म्हणजे मोबाईल आहे. विज्ञान युगाची प्रगती माणसाला बरी वाटते मायबाप, पण आज विज्ञान युग जेवढं प्रगत झालं ना तितकंच काही अंशानं अधोगतीला सुद्धा जाते महाराज. बघा तुम्ही बारकाली लेकरं, आता ही छोटे 2.5, 3, 4 वर्षाची लेकरं नेटचं पॅक जर संपलं ना धनंजय महाराज जेवण सुद्धा करीत नाहीत. इतकी बिकट अवस्था झाली. याच्यातल्या 70% माता माऊलींना आज तो अनुभव महाराज. नेटचं पॅक संपलं तर लेकरू जेवत नाही. इतकी इंटरनेट दुनिया निघली मायबाप. काय इतकं अवघड झालं. पूर्वीच्या काळात माणसं एकूणमाकाच्या घरी जायचे मायबाप, आणि घरी गेल्याच्या नंतर एवढं आट्टासानं प्रेमानं विचारायचे मोठा मुलगा काय करतो, छोटी मुलगी काय करते, शिक्षणाचं बरं आहे का लेकरांच्या, तुमची व्यवहाराची व्यवस्था बरी आहे का, शेतीतल्या पाण्याची व्यवस्था बरी आहे का. ह्या सर्वांगीण चर्चा माणसं घरामध्ये गेल्याच्या नंतर करायची. आता पहिला मुद्दा घरी तर कोणी कोणाच्या जायला तयारच नाही. आणि हुकून चुकून जरी माणूस एखाद्याच्या घरी गेलं बाकीचं काहीच विचारित नाही. दारात पाऊल टाकला की म्हणते तुमच्याकडे चार्जर छोट्या पिंच का मोठ्या पिंच. सुरुवातच इथून करतात महाराज, शेवट कुठं व्हायचं मला याचं उत्तर द्या. इतकी बिकट अवस्था झाली महाराज. माणसं मोबाईलमुळं 90% लोक आज पागल झालेत महाराज. आज इतकी बिकट अवस्था आहे. माझ्या खोटं बोलत नाही. बापाकडे लाखाचा मोबाईल आहे, पोराकडे 1.5 लाखाचा मोबाईल आहे, आईकडे 75,000चा मोबाईल आहे, घरातच 2-4 लाखाचे मोबाईल झालेत महाराज. आणि सगळे माणसं ज्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये बिझी आहेत. बघा ना तुम्ही 4-5 माणसं बसू द्या एकत्रित येऊ द्या, कधी कधी आलात काय चाललं कधी कोणी विचारणार नाही. हे त्याच्या व्हॉट्सअपमध्ये, ते त्याच्या फेसबुकमध्ये, हे ह्याच्या यूट्यूबमध्ये, ते त्याच्या इंस्टाग्राममध्ये, ज्याच्या त्याच्या डोकं लावलंय महाराज. इतकी बिकट. अहो काल परवा दिवशी मला आलेला अनुभव सांगतो तेजस महाराज. एका माणसाच्या हातात 1.5 लाखाचा मोबाईल होता, आणि मी असा त्या माणसाकडे चांगलं पाहत होतो बरं का. ते बघत काय झालं, यूट्यूब बघत होतं 1.5 लाखाच्या मोबाईलमध्ये. यूट्यूबच्या नादात इतकं ते बिघडलं महाराज, दुसऱ्याच्याच घरात शिरलं. त्या घरातली बाई फेसबुक बघत होती, ती बी तितकीच दंग झालेली. तिला मिळ नाही घरात कोण घुटले काय नाही. तिला वाटलं मालकच आले का की, फेसबुक बघतच किचनमध्ये गेली. पाणी आणलं, ह्याला प्यायला दिलं, त्याला वाटलं बायकोनच दिलं का की, हे धोरणात नाही ती धोरणात नाही. थोड्या वेळानं पुन्हा चहा केला, ह्याला चहा दिला. हे ना असं यूट्यूब बघत चहा घेतलाय, आणि तिनं फेसबुक बघत चहा दिलाय. हे लागलं चहा प्यायला. एवढ्या अवकाशामध्ये त्या घराचा खरा मालक म्हणजे या बाईचा नवरा इंस्टाग्राम पाहत रस्त्याने चालला होता. ते बी तितकंच गुंग झालेलं. त्याला मिळ लागा ना काय चाललंय काय नाही. पण थोड्या वेळाने त्याला वाटलं आपलं घर जवळ आलं का कसं पाहावं, म्हणून त्यानं असं वर तोंड केलं आणि घरात डोकून पाहिलं तर शेजारचा माणूस दिसला. पळतच मध्ये गेले आणि त्याला म्हणते हे सॉरी बरं का, चुकून तुमच्या घरात आलो. अरे तोच घरी ना दादा ते. अवस्था झाली महाराज. याचं कारण आहे मोबाईल महाराज. म्हणून मोबाईलमुळे सध्याच्या काळात माणसं एवढी पागल होत चाललीत काही कळ. इथून पुढच्या येणाऱ्या 4-5 वर्षाच्या कालखंडात डॉक्टर लोकांना सुद्धा मिळ लागणार नाही महाराज. कोण्या माणसाला कोणची गोळी द्यावा म्हणून इथून पुढचं मेडिसिन सुद्धा धनंजय महाराज नुसतं चित्रावरचं निघणार आहे बघा. व्हॉट्सअपने येड झालेलं, व्हॉट्सअपच्या चित्राची गोळी काय गोळी होई मोकळा. फेसबुकने येडं झालेलं, फेसबुकच्या चित्राची गोळी काय गोळी होई मोकळा. इतकी बिकट अवस्था आहे. सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे मायबाप, एवढं माणसाला विज्ञान युग प्रगत वाटतंय तेवढेच काही अंशानं अधोगती सुद्धा आहे. म्हणून आळस हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा शत्रू आहे. म्हणून धीग जेणे आळस निद्रा जया फार, ज्याच्या जीवनामध्ये झोप जास्त आहे त्याच्याही जीवनाला धिक्कार असो. संत महात्म्यांनी तुम्हाला मला काय काय म्हणून वर्णन करून सांगितलं नाही मायबाप. आपण किती खावं, किती ल्यावं, किती फिरावं, किती झोपावं याचं नियमन संत महात्मे तुम्हाला घालून देतात. युक्त आहार युक्त आहार विहार देवेंद्रियाचे दार निद्रा बहु
असी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण युक्त आहार विहारश युक्त ज्येष्ठ शकर्मसु युक्त स्वप्नावबोधश योगो भवती दुःखः. गोड वर्णन गीताशास्त्र करतो मायबाप. माणसाच्या जीवनातला आहारयुक्त असावा, विहारयुक्त असावा, फिरणं मापात असावं, झोप मापात असावी. किती माणसाने झोपावं शास्त्र सांगतं बघा. काकचेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा. कावळ्यासारखी दृष्टी असावी, बगड्यासारखं ध्यान असावं आणि कुत्र्यासारखी झोप असावी. कुत्र कसं झोपते? किती काळ झोपेत कुत्रा असू द्या महाराज. साधी माणसाच्या पावलाची चाहूल जरी कुत्र्याच्या कानाजवळ लागली ना, पटकन उठून उभं राहतं, त्याचं नाव आहे कुत्रं. पण सध्याच्या काळातली माणसं कुत्र्यासारखे तर झोपतच नाहीत, पण कुत्र्याची कळवंड आगून गेली तरी उठत नाहीत. आता काय सांगावं, इतके झोपळू माणसं न बोले हो. काय काय माणसं महाराज चालता चालता झोपत येत, काही वागत झोपीतच चलत येत, काही माणसं खात खात झोपत येत, काही झोपीतच खातेत काय दात. इतकं बिकट अवस्था आहे महाराज. काही माणसं झोपताना डोक्याखाली उशी घेतात, सकाळी पायाखाली झुडकती. ह्याला वेळ लागत नाही, झोपी डोकं फिरले की उशी फिरली ती. इतकी बिकट अवस्था आहे महाराज. पूर्वीच्या काळात माळवदाचे घर होते, माड्याचे घर होते. जुन्या काळात पहिल्या खानात जर माणूस झोपला, सकाळी 10व्या खानातच हुडकायचा. हे का झोप आहे का काय? इतके लोक झोपत आहेत महाराज. बरं तुम्हाला वाटतं होय कीर्तनात बसलेले लोक डोकल्या खातात म्हणून? हां अहो, चांगले हरीचे टाळ करू उभ्याने झोपत येतात. काय सांगा, मी एका गावात कीर्तनात गेलो. असे सिमेंट कॉन्क्रीटची भिंत होती बघा, आणि त्या भिंतीमध्ये 10-5 खुंट्या रवलेल्या होत्या. कशासाठी? टाळ मृदंग विना अडकवण्याकरता. एका वारकऱ्यानं पंक्तीला जेवण भरपूर कचून केलं आणि माझ्या गळ्यातला विना घेतला, बाबाने घेतला तसा. विना गळ्यामध्ये घेतल्याच्या नंतर आता जेवण भरपूर झाल्यामुळं झोप येणं साहजिक गुणधर्म आहे. वारकऱ्याचे लागले डोळे झाकायला, पण वारकरी थोडा चॅप्टर होता. तसे वारकरी चॅप्टरच असतात म्हणा. वारकऱ्यांना थोडा चॅप्टरपणा केला. म्हणलं एवढ्या लोकात जर निष्ठलो उगं लोक हसत म्हणला, मग काय करो, थोडा आधार घेतो म्हणला. म्हणून त्या वारकऱ्यानं एक पाय त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीला असा टेकन म्हणून लावला. एका हातानं सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीत रवलेली गच्च खुंटी एका हातानं अशी पकडली, दुसऱ्या हाताने इना वाजत वाजत गेलो ना उभ्यानं झोपी. कीर्तन रंगात आलंय आणि वारकऱ्याची झोप सुद्धा रंगात आली. आमच्या धनंजय महाराजासारखा गायकांना असं उंच स्वरात साठी प्रमाण म्हणलं आणि जीव वारकरी दचकलं माऊली महाराज. असा लयच आदळ बरं आदळ द्या आता दन दिशेने आदळ. जसं आदळ महाराज तसं 2.5-3 हजाराचा येण्याचा भोगाच. बरं येणा फोटो त्या सप्त्याच्या पट्टीतून भरून देता येईल. त्या म्हाताऱ्याचे राहिलेले 2-3 दात पडले, त्याचं काय करायचं? रक्तरंजित तोंड झालं महाराज. मला तर राहवलं नाही. चालू कीर्तनात जवळ गेलो आणि वारकऱ्याला म्हणलं, बाबा झोप लागली होती का काय? म्हातारा म्हणते, नाही नाही कुठे डिली होती, सिमेंट कॉन्क्रीट मधली कुठे होई. झोप येतात महाराज, याला का झोप म्हणावं का काय? म्हणून असे माणसं झोपळूत महाराज. म्हणून दिग्जिने आळस निद्रा जया फार. ज्याच्या जीवनामध्ये झोप जास्त आहे अशाही माणसाच्या जीवनाला धिक्कार असो. निद्रा जया फार अमित आहार अगोर्या. माणसाच्या जीवनातलं खाणंही मापात असावं. युक्त आहार शास्त्रकारानं तुम्हाला सांगितलं. माणसाने खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? कसं इकडं कुरल्यात हां जगण्यासाठी खावं. बरोबर आहे. काय काय वाघ खाण्यासाठी जगत आहेत महाराज. जरा बारकाव्यानं विचार करा तुम्ही. एकादशी आणि द्वादशीच्या पंक्तीतला घोळ सांगतो तुम्हाला. जर एकादशीच्या पंक्तीत भरपूर पदार्थ असले तर द्वादशीवाले सुद्धा एकादशीच्या पंक्तीत घुसत आहेत. याचा अर्थ असा आहे, काय काय माणसं खाण्यासाठी जगत आहेत. मग खावा किती याचं सुद्धा शास्त्री महाराज. किती खावं, किती ल्यावं, किती फिरावं याचं नियमन आहे. म्हणून संत महात्मे सांगतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. या सगळ्या गोष्टीचं नियमन ज्याच्या जीवनामध्ये नाही, महाराज म्हणतात अशा लोकांचं जीवन धिग आहे. पहिला वर्ग आपला संपला. निंद जीवन, धिग जीवन संपला. निंद जीवन कोणाचं ऐका. संत महात्मे बोलतात, संसार आपण करतो पण संसाराचं दासत्व करत असताना अगदी राब राबतो. कार्य दास होशी संसाराचा खरं. खरं या शब्दाचा अर्थ इथं खरं म्हणजे खरं नाही, गाढव आहे बघा. गाढवासारखं दासत्व आपण संसाराचं करतो पण संसारातलं तिळभर आपल्या कामाला येत नाही आणि परमार्थातलं केलेलं तिळभर वायाला जात नाही. तरी माणसं संसार सोडायला आपण तयार होत नाहीत मायबाप. का? संसारामध्ये माणसाला दुःख आहे पण तरी माणसं जाणीवपूर्वक संसार करतात. किती तिरस्कार आहे महाराज बघा तुम्ही. समाजामध्ये जीवन जगत असताना एवढं निंदे जीवन आहे, संसारातलं एवढं निंदे जीवन आहे. काही लोक समाजामध्ये मिळालेला तिरस्कार सुद्धा स्वतःला मिळालेला पुरस्कार मानून जीवन जगतात. म्हणजे तिरस्काराला सुद्धा पुरस्कार मानणारी लोक आज या समाजामध्ये इतकं निंदे जीवन जगतात मायबाप. म्हणून अशा माणसाचं जीवन निंदे आहे. निंदे जीवन कसं आमचे गुरुवारी दादा दृष्टांत सांगायचे. एक माळीन मावशी मार्केटमध्ये गेली
गेल्याच्या नंतर पेरूची पाटी तिनं विकण्याकरता आणली होती. आणि जुन्या काळातली माळीन मावशी होती, आताच्या काळातली नाही. तिच्या पायात वाहन होती. वाहन कळती का इकडं नसन कळत, अशी निब्बर जाड असते बघा. येड्या बाबळीच्या काट्यावर जरी त्या वाहनाचा पाय पडला ना तर येड्या बाबळीच्या काट्याचं तोंड मोडून पाडण्याची ताकद जिच्यात होती तिला वाहन म्हणतात. अशी निब्बर वाहन तिच्या पायात होती. 2 पेरू एका माणसाने चोरले, खिशात टाकले, मार्केटमध्ये पळायला लागला. माळीन मावशी कच्ची नव्हती महाराज, मागं पळली. त्याच्या इतकं पळली, भर मार्केटमध्ये गाठला आणि गाठल्यानंतर धरून असा मारला त्या वाहनाचे 2 तुकडे झाले. एक तुकडा इकडे टाकून दिला, एक तुकडा इकडे टाकून दिला आणि वजनात भाई मागं सोडून माळीन मावशी निघून गेली. 2-4 माणसं त्याच्या जवळ आले, म्हणले दादा काही शोभायला पाहिजे, अरे एवढं मोठं युवाय जावायचं झालास, एवढी मोठी प्रॉपर्टी तुझ्याकडे आहे, 4 रुपयाच्या पेरूसाठी एवढ्या मोठ्या भर बाजारात सगळ्या माणसाई देखत एका बाईच्या हातचा मार खाल्लास, काही वाटलं नाही तुला? काही वाटलं नाही का एवढ्या मोठ्या अपमानाचं? ते कसं करते मग काय केलं, तिची चप्पल तुटली. इतका बेनला याला म्हणायचं निंदे जीवन महाराज. असे माणसं निंदे जीवन जगतात. काही माणसं स्तुत्य जीवन जगतात. आपुले हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, याला स्तुत्य जीवन म्हणावं. मग साधकाने प्रतिप्रश्न तुकोबरांना केला, महाराज ठीक आहे, धिक जीवन कोणाचं हेही मला सप्रमाण कळालं, निंदे जीवन कोणाचं आहे हेही सप्रमाण कळालं, स्तुत्य जीवन कोणाचं आहे हेही सप्रमाण कळालं, पण महाराज या जगाच्या पाठीवर नेमकं धन्य जीवन कोणाचं आहे हे मात्र मला अद्यापपर्यंत कळालेलं नाही. त्यावेळेस त्या साधकाला जे उत्तर तुकोबारा देतात ते असं, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, जय हो जय हो, धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. कोर संसारी धन्य, जे दयावंत अंतरी ते संसारी धन्य. ऐका, दयावंत कोणाला म्हणावं? दयावंताची व्याख्या करत असताना संत महात्मे गोड वर्णन करतात मायबाप. दयावान वेगळा आणि दयावंत वेगळा. दयावान कोणाला म्हणावं? ज्याचा नुसता दयेचा वाण आहे, ज्याचा नुसता दयेचा वाण आहे त्याला दयावान म्हणा. पण दयावंत कोणाला म्हणावं? जे कारंजले गांजले तासे म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा देवतेच जाणावा. दया करणे जे पुत्रासी तेचे दासानी दासी सर्वाभूती दया
साधू म्हणावी ऐशिया जगब्रह्मरूप जाण हेचे साधूचे लक्षण सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित दयावंताची व्याख्या करत असताना माऊली ज्ञानोबराय बोलतात चिखली रुतली गाये धड भाकडन पाही तेजे ग्लानी हो यकाला भुला पै पायी काटानी हटे तव व्यता जीवी उमटे तैसा पुढे संकटे पुढीला चैनी तो पुरुष शिरराया मूर्तिमंत जान दया मी उदयताची दया ऋणियाला विठाला म्हणतात अगदी भाकड गाय चिखलामध्ये रुतलेली काढण्याकरता जो माणूस स्वतःच्या प्राणाची आहुती देतो त्याच्यासारखा दयावंत जगाच्या पाठीवर कुठला नाही म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी ठीक म्हणले महाराज पण असे दयावंत साधू संत महात्मे इथं येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी महाराज म्हणतात असे साधू संत महात्मे इथं उपकारा करता येतात मायबाप बऱ्याचशा गोष्टीचा अवतीर्ण उपकारा करता सांगितलेला आहे तसं साधू संत महात्मे उपकारा करता येतात परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय दुहंती गावा परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय सतामी होतया संत महात्मे परोपकारा करता येत असतात लक्षपूर्वक ऐका तुम आम्हाला यावं लागतं भगवान परमात्म्याला आणावं लागतं आणि संत महात्मे येत असतात काय येतात त्याचं कारण आहे कुत्र्याला माणसाची गती सहन होत नाही माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही आणि साधू संत महात्म्याला समाजाची अधोगती सहन होत नाही जरा बारकाव्यानं लक्षपूर्वक ऐका आपण सगळे लोक प्रवास करतो महाराज आता इथं बराचसा प्रवास ट्रेन नाही पण खेड्यापाड्यामध्ये बरेचसे 70% लोक मोटरसायकलनं जातात महाराज मोटरसायकलवर चालल्याच्या नंतर कुत्रं पाठी मागं लागतं कुत्रं असं विचित्र असते महाराज मागं लागलं की महाराज लोकांना वाटतं धोतर धरतं काय गायकवादकाला वाटतं पॅन्ट पकडीतं काय काहीला वाटतं पायाला धरतं काय त्या कुत्र्याच्या भीतीनं माणसं गाडीचं एक्सिलेटर वाढवतात आणि गाडी पुढं निघून जाते पण मागं राहिलेलं कुत्रं साहेब हार कधीच मानत नाही ते रिटर्न आपल्या भावकीत येते आणि भावकीतून वजन टाकते लावला का नाही पळून अरे गटलाट नाही म्हणून सांग ना बरेच असे समाजात कुत्रे आहेत महाराज काय काय लोक त्याला गटतच नाहीत पण उगं वजन मागं येऊन टाकी लावला का नाही पळून पळतच नसतो तो गटत नाही एवढं सांगा मग ते कुत्रे महाराज गल्ली बदली देत पण माणूस कधीच बदलणार नाही ज्याच्या मागं लागायचं त्याच्या मागं लागल्याशिवाय राहत नाही मग कुत्र्याला माणसाची गती सहन होत नाही माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही कधी आपल्या शेजाऱ्याचं बरं झालेलं कोण्या शेजाऱ्याला खपलं सांगा बरं मला आहे का असं कोणी एखादा भाग्यवान शेजारी अहो सध्याच्या काळातली माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाहीत ना मायबाप तेवढे शेजाऱ्याच्या सुखानं दुःखी आहेत बघा आपल्याला एका एकरमध्ये 20-40 टन ऊस झाला याचा आनंद भेटायला कधीच वाटणार नाही पण शेजाऱ्याला तेवढ्याच एका एकरमध्ये 50 टन कसा झाला याच्यासाठी 3-3 दिवस नाही जेवणारे लोक आजही समाजात उपलब्ध आहेत अहो खेड्यापाड्यात राहणारे लोक व्यवहारातलं साधं उदाहरण रात्री 7-8च्या वेळेला घरातली लाईट जाते ट्रिप मारते लाईट गेली की जेवत असलेला माणूस जेवणाचं ताट बाजूला सरकते जेवणाचा भरलेला तसाच हात घेते आणि पळतच दारात येते कशासाठी आकडा बदलायसाठी हां नेमकी लाईट कुणा कोणाची हाईन कुणा कोणाची नाही हे बघण्यासाठी टाचा वरी करू बघत आहे महाराज जर सगळ्या गावातली शेजाऱ्याची दिसली आणि ह्याची एकटीची नसली अशी हातपाय आपटीत आहे मैच कमून गेली मैच कमून गेली मैच कमून गेली आणि सगळ्या गावाचीच नसली कस करते डिपीतूनच फालटे येईन सकाळ पोचतो आहे का नाही ताप सगळं गाव अंधारात असलं की याला आनंद आहे आणि एकट्याचं घर अंधारात असलं की दुःख याचा अर्थ असा आहे मायबाप माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही म्हणून सध्याच्या काळामध्ये एवढी बिकट अवस्था आहे मायबाप माणसाला स्वतःचं बरं झालेलं बरं वाटतं पण लोकांचं बरं झालेलं कधीच बरं वाटत नाही आमचे गुरुरे दादा सांगायचे लोकांची दाढी पेटली तर हरकत नाही पण आपली बिडीची आता अशा मनोवृत्तीचा समाज सध्याच्या काळात झालाय महाराज 2 माणसाचे भांडणं लागली इतके जबरदस्त भांडणं लागली बोलाबोलीचा कार्यक्रम माऊली महाराज जवळजवळ आता संपलेलाच होता आता कार्यक्रम सुरू झाला तो ते पुढच्या टप्प्यातला कोणचा धराधरीचा आणि धराधरीचा कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर चांगला वेल एज्युकेटेड सुशिक्षित माणूस सुटाबुटातला असं जवळून चालला मग त्या माणसाने ह्यांचे भांडणं सोडवलं पाहिजेत का नाही व्यवहार आहे हा पण त्याने तसं नाही केलं ते म्हणलं भांडणं पेटलेत काय म्हणलं हो चांगले पेटू द्या म्हणलं चांगले पेटू द्या मी मागे म्हणलं तुमच्या दोघांच्या बी घाबरू नका एक जणाच्या जवळ गेल्यानंतर काना जाऊन म्हणतो
मार मार म्हणला त्याला, मार एका भुक्कीत 32 जातं पाड म्हणला त्याचे, ढेलं पडू नको. बरं ह्याला सांगून तरी ग बसते का काय? पुन्हा फिरून त्याच्याकडे गेले आणि त्याच्या कानात जाऊन म्हणते त्याने मारलं येड्यासारखं बच्चन बरं का, तू बी ढेला पडू नको भाई मागं सर. आणि एका भुक्कीत त्याचे बी 32 जातं पाड म्हणला. ह्याला म्हणतोय 32 जातं बुक्कीत पाड आणि त्याला म्हणतोय 32 जातं बुक्कीत पाड. मिळत लागा ना. कुत्र्याची कळवण लागली तर माणसं सोडवतात, जनावराची टक्कर लागली तर सोडवतात, शाने माणसं भांडणं सोडवत असतात. पण ह्यानं भांडणं पेटवायचा प्रयत्न केला. दुसरा माणूस जोडून चला म्हणला मामा कमाल आहे तुमची, ह्या दोघांची भांडणं लागले, सोडवायचे तर तुम्ही सोडूनच दिलेत आणि चांगलं पेटीतात म्हणला. योगदा त्याच्याकडून जातात आणि एका भुक्कीत 32 पाड म्हणतात. पुन्हा ह्याच्याकडे येतात, त्याला म्हणतात एका भुक्कीत 32 पाड. बरं योगाने म्हणला ह्या दोघांनी एकूण मकाने जर एकूण मकाचे 32 दातं एका भुक्कीत पाडली तर हे दोघांचे मिळून किती दातं व्हायले? 64 दातं. मग ह्या दोघांचे मिळून 64 दातं पाडत तुमचा काय फायदा आहे? म्हणलं मग पलीकडे दाताचा दवाखाना आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं काही करायला तयार होतो महाराज. म्हणून सध्याच्या काळात माणसाला माणसाची प्रगती होत नाही. मग आमचा विषय झाला बघा, 2 जण मित्र होते, एका मित्राला लॉटरी लागली बघा 5 लाखाची. म्हणत होतो तुम्हाला पण ऐकलं नाही तुम्ही. 5 लाखाची लॉटरी लागली बघा. शेजारच्या माणसाने 10 किलो पेढे घेतली आणि लागलं गावात वाटायला, घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे. सगळ्या कॉलनीत पेढे वाटले महाराज. एक सुशिक्षित माणूस आमच्या तेजस महाराजसारखा चालला आणि त्यांना विचारलं का रे कशाचे पेढे वाटतो? म्हणलं कल्पना नाही तुम्हाला? नाही बा. म्हणलं काय झालं नेमकं? काय नाही म्हणलं आमच्या मित्राला 5 लाखाची लॉटरी लागली. तेजस महाराज म्हणले मूर्खस का काय रे, लॉटरी त्याला लागली पेढे तू कसं काय वाटतो? म्हणलं त्याचं कारण आहे लॉटरी लागली पण 3 दिवस झालं भेटायचं तिकीटच हरपलंय म्हणून पेढे वाटतोय. विचित्रात मारा. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला माणसाची गती सहन होत नाही आणि साधू संत महात्म्याला समाजाची अधोगती सहन होत नाही. म्हणून बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवा येतो कळवा बुडत हे जन न देखवे डोळा, किंवा येतो इताचा कळवळा पुढती हाती म्हणून काळा. काळाच्या तडाख्यामध्ये जात असलेला समाज संत महात्म्याला दृष्टीपथानं पाहत नसल्यामुळे महाराज जाणीवपूर्वक बोलतात, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठ. ठीक आहे म्हणले महाराज, पण असे वैकुंठातून आलेले साधू संत महात्मे आम्ही ओळखायचे कसे? लटी
बरोबर आहे. बोलतात लटके वचन नाही देही उदासीन. साधू संत महात्मे लटकं कधी बोलत नाहीत मायबाप. लटकं या शब्दाचा अर्थ खोटं, आणि माणसाने खोटं बोलत जाऊ नये. महाराज म्हणतात सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य बोलावं, प्रिय बोलावं. सत्य बोले मुखे आणि दुखवे अनेकांच्या दुःखे. माणसाने सत्य बोलावं मायबाप. पण बरेचसे माणसं खरं बोलत नाहीत आणि खोटं सांगत नाहीत. विठाला विठाला. माणसाने जीवनामध्ये खोटं बोलत जाऊ नये. शास्त्र सांगतं 4 ठिकाणी खोटं बोललेलं चांगलं. किती ठिकाणी खोटं बोलावं ऐका. 4 ठिकाणी. कोणते कोणते? एखाद्या गोरगरीब माणसाच्या मुलीचं लग्न जमत असेल तिथं जरूर खोटं बोला, पाप लागत नाही. एखाद्या ब्राह्मणाची हत्या आपल्या खरं बोलण्यामुळं होत असेल तिथं जरूर खोटं बोला, पाप लागत नाही. आपल्या खरं बोलण्यामुळं जर एखाद्या गोमातेची हत्या होत असेल तिथं जरूर खोटं बोला, पाप लागत नाही. आणि आपल्या खरं बोलण्यामुळं जर आपला प्राण जात असेल तर आत्मरक्षणाकरता सुद्धा माणसाने जरूर खोटं बोलावं, पाप लागत नाही. शास्त्र सांगतं स्त्री शुनर्म विवाहाच्या वृत्तीर्थे प्राण संकटे गो ब्राह्मणार्थे हिंसायाम नातृते साजुगेश्वेताम. या 4 ठिकाणी माणसाने खोटं बोलावं. 5व्या ठिकाणी देव जरी आला आणि खोटं बोल म्हणलं तर देवाचं ऐकायचं नाही. देवाने जाणीवपूर्वक धर्मराजाकडून खोटं बोलून घेतलं होतं. म्हणून परिणाम असा झाला की स्वर्गाला जाताना अंगठा गळून पडला होता. म्हणून आपल्या अंगठ्यावर आपलं प्रेम असेल, खोटं बोलणं सोडून द्या. विठाला म्हणून लटिके वचन नाही देही उदासीन आहे. साधू संत महात्मे देहावरती उदास असतात मायबाप. जरा बारकाव्यानं लक्षपूर्वक ऐका. कबीर महाराजाच्या मांडीचे लचके कुत्रे तोडायला लागलं. शेजारच्या व्यक्तीनं सांगितलं कबीरजी कुत्ता चमडा काट रहा है. कबीरानं उत्तर दिलं मायबाप चमडा जाने कुत्ता जाने. याला म्हणायचं जे देही उदास. या भारत देशाचे होऊन गेलेले दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम मुस्लिम समाजाच्या जातीमध्ये महात्मा जन्माला आला. पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या वारी दिवशी अब्दुल कलामजीनं आपला देह ठेवला. पाठीमागं ऑडिट केलं तर 4 शर्ट 3 पॅन्टी 6 सूट एवढीच प्रॉपर्टी निघली. एक फ्लॅट निघला. तो सुद्धा संशोधनाकरता भारत मातेला दान दिलेला. आणि 2500 पुस्तकं कलामजींच्या घरात सापडले. याला म्हणायचं उदास वृत्ती. याच भारत देशाचे होऊन गेलेले दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ज्यावेळेस पंतप्रधान पदावरती सेवारूढ होते त्यावेळेस त्यांचा मुलगा इंटरव्ह्यू करता रांगेत उभा होता. शास्त्रीजीला संपर्क केला. शास्त्रीजी तुमचा मुलगा इंटरव्ह्यू करता आमच्या ऑफिसला रांगेत उभा आहे, तुमच्या मुलाला नोकरी द्यावी का? लाल बहादूर शास्त्रीजींच्या मुखातले उद्गार आहेत मायबाप. माझं पोरग नोकरीच्या योग्यतेचं असेल तर द्या, योग्यतेचं नसेल तर देऊ नका. याला म्हणायचं उदास वृत्ती. त्याच लाल बहादूर शास्त्रीजी ज्यावेळेस पंतप्रधान पदावरून सेवानिवृत्त झाले त्यावेळेस त्यांच्या घराचं ऑडिट केलं तर तपासा अंती फक्त $5 सापडला. याला म्हणायचं उदास वृत्ती. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या राजानं कमी वयामध्ये 350 किल्ले जिंकले मायबाप. पण एका सुद्धा किल्ल्यावरती राजानं स्वतःचं नाव टाकलं नाही. याला म्हणायचं उदास वृत्ती. विठ्ठला विठ्ठला वागं महाराज ₹5 चपटी जरी टाकली तरी उदास होते. तो ब्रह्मानंदी लागले टाळी कोण द्या ते सांभाळे. आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. अशी अवस्था होती महाराज. कधी कधी ₹5 पितात पण इतका आकार आणतात काहीच मिळ लागत नाही. लयच उदास होतात. काय करतो काय बोलतो कसे वागतो तिळभर सुद्धा काय काय माणसाला कळत नाही महाराज. एका माणसानं दारू पिली आणि दारू प्याल्याच्या नंतर रस्त्याच्या कडेनं चाललं. थोडा पाऊस यायला होता आणि नेमकं रस्त्याच्या कडेला लघुशंकेला बसलो तसं महाराज उठताच आहे ना. इतकं वाकडं झालं माझ्याकडे पहा. इतकं उठायचे ना मोठमोठ्यानं आरडायला लागलो वाचवा वाचवा. 2-4 शाने माणसं रस्त्याने चालले होते. त्यानं उचललं गाडीमध्ये टाकलं आणि हॉस्पिटलला नेलं. डॉक्टर साहेबांनी बेडवर टाकलं. कानात टेटोस्कोप लावला. तपासायला सुरुवात केली. डॉक्टर म्हणले मामा घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, काही झालं नाही. ते म्हणतं कमाल आहे तुमची, काय झालं नाही? अर्धा तास झालं म्हणलं मी डॉक्टर साहेब वाकडा झालो. उठताच जाईना मला. इतकी माझी परेशानी. तुम्ही म्हणता काहीच झालं नाही. काही एखादं लक्षण महाराज म्हणतात त्यांच्या मुखारबिंदातली वाणी ही अमृतासारखी मधुर असते आणि समाजानं किती जरी त्रास दिला तरी सहन करण्याची ताकद त्यांच्यात असते. हे साधूचं लक्षण.
कामने पावपोटी पावपोटी कामने तेरा काही सत्य बोलतात पण प्रिय बोलत नाहीत. याच्यावर दृष्टांत सांगत असतो. एकदा काय झालं बघा, एक माणूस ट्रेनने प्रवास करायला लागला. आता ट्रेन तर तुम्हाला सगळ्याला कळतीच महाराज, बरोबर आहे का? कशी असते ट्रेन रोजच पाहतोच ना आपण, बरोबर आहे का नाही? त्या ट्रेनमधून एक माणूस प्रवास करायला लागला. त्या ट्रेनमध्ये माणूस बसल्याच्या नंतर रात्री 12 वाजता त्याला एका स्टॉपला उतरायचं होतं बघा. पण नेमका योगायोगाने बिचारा आडाणी होता, हातात घड्याळ नव्हती, कळतच नव्हती म्हणून बांधायचा संबंध नव्हता. बसलं ट्रेनमध्ये, जसं बसलं तसं झोपी गेलं महाराज. 2-3 तासाने उठलो आणि लागलं इकडे तिकडं पाहायला. त्याला वाटलं रात्री 12च्या पुढं टाईम गेलेला असला तर आपला प्रवास विफल झाला, काही उपयोग नाही आपला ट्रेनमध्ये बसलेला. पण 12च्या आतमध्ये जर टाईम असेल आपण बरोबर 12 वाजता आपल्या इच्छित स्टेजला पोहोचू शकतो. म्हणून इकडे तिकडं पाहायला लागलं, पण किती वाढलेत हे कळना. म्हणून टाईम बघायचा होता. एक शाना सुशिक्षित बेल्टला हात पकडून झोपलेला दिसला. त्याच्या हातामध्ये त्याला घड्याळ दिसली. जवळ गेलं पण झोपी गेलेलं होतं. आता झोपी गेलेल्या माणसाला उठवू नये असं शास्त्र आहे, पण तो म्हणला शास्त्रण पुराण सांभाळीत बसलो तर इथं सूर्यमाते येईन म्हणला. म्हणून जवळ गेला त्याच्या आणि असं जागं केलं. दादा ओ दादा, दादा ओ दादा. जागं केल्याबरोबर महाराज भोर झोपेतला माणूस उठल्याबरोबर त्याने लाल बुंद डोळे केले महाराज आणि याच्याकडे रागानं पाहिलं. आता काय ह्याचा शाल शिरपळ देऊन सत्कार केला असं होय. धावला त्याच्यावर चांगला, खरे म्हणला काय नाही, टाईम विचारायचा होता म्हणला किती वाजलेत ते. त्याने असं घड्याळ पाहिली तर रात्रीचा 1 वाजला होता. आता 1 वाजला हे सत्य आहे का नाही? सत्य. मग प्रिय भाषेत सांगावं का नाही दादा 1 वाजला? 1 वाजला हे साच आहे का नाही? साच आहे. मवाळ भाषेत सांगावं दादा 1 वाजला. त्याने तसं नाही केली. भाईची गुंडी काढली, भाई मागं सारली आणि जण झोपेतून उठून टाईम विचारला. त्याचा गाल पाहिला ना असा लईच टाकला. बरं टाकू द्या, खंदिशी ठोका टाकला. जसा टाकला तशी 5 बोटं त्याच्या गाला उमटले. तिने असा गालाला हात लावला. म्हणला बाबू बरं झालं म्हणलं आपण 1 वाजता विचारलं. आलंय कायच्या ध्यानात कायच्या येईन काला होत तर आता का सगळं कुठं थोडंच घेतलेलं मी. बरं झालं म्हणला 1 वाजता विचारला आपण, कारण हे गिऱ्हाईक 1 वाजल्याला सांगायला जरी 1 ठोका टाकीत म्हणला. 12 वाजता विचारलं असतं तर 12 ठोक्यात वाचतच नव्हतो ना. सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे महाराज, काही काय माणसं सत्य बोलतात पण प्रिय नाही, प्रिय बोलतात पण साच बोलतात पण मवाळ नाही. पण संत महात्म्यांची वाणी मुद्रा बाणी उटी तुका म्हणे वाव पोटी. समाजानं दिलेला त्रास सहन करण्याची कॅपॅसिटी साधू संतात असते. मायबाप जरा बारकाव्यानं निरीक्षण करा. श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्मनाथांच्या अंगावरती यवन 108 वेळा थुंकला, पण माझ्या नाताने प्रसाद देऊनी मुक्त केला. काय कारण त्याचं तुका म्हणे वाव पोटी. जगात गुरु तुकोबारायला मंबाजीबानं काट्याच्या काठीनं मारलं तरी तुकोबाराय दुसऱ्या दिवशी मंबाजीबाचे पाय चेपण्याकरता जातात. त्याचं कारणही तुका म्हणे वाव पोटी. माऊली ज्ञानोबारायला धर्म मार्तंडाने भिक्षा मागू दिली नाही.
भांडे भाजण्याकरता आणलेलं खापर सुद्धा काही लोकांनी फोडून टाकलं. मायबाप झोळीतलं पीठ मातीमध्ये मिसळवलं. एवढा त्रास ज्ञानोबरायांना दिला. आणि मग माझे ज्ञानदादा ताटी लावून बसले. त्यावेळेस चिमुरडी मुक्ताई ज्ञानदादाला उपदेश करते, दादा अरे असं करू नको रे दादा, तुला संत व्हायचं आहे. आणि ज्याला संत व्हायचं असतं ना दादा, त्यानं अगोदर शांत झालं पाहिजे. ज्याला शांत होता येतं त्याला संत होता येतं. संत पण काय दादा कुठं बाजारामध्ये किलोवर छटाकावर पाव किलोवर मिळत नाही रे दादा. नाही संत पण मिळतंय हाटी आणि हिंडता का पाटी राणी बनी. हे संत पण कमवावं लागत असतं. आणि दादा तुझी तर वाटचाल योगी होण्याच्या दिशेनं आहे. असा योगी कुठं असतो का रे दादा? अरे योगी जर तुला व्हायचं असेल ना, समाज किती जरी रागानं वन्य झाला तरी संतानं सुखानं पाणी व्हावं लागतं. हा योग्याचा परमधर्म आहे. हरी योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. विश्वपटा ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. हे ज्ञानदादा योगी पावन अंतकरणाचा असतो, पावन हृदयाचा असतो. समाज किती जरी रागानं वन्य झाला संतानं सुखानं पाणी व्हावं लागतं. हा गोड उपदेश चिमुरडी मुक्ताई ज्ञानदादाला करते. मग ज्ञानदादा ताटी उकडतात आणि मग समाजासाठी उपदेशाला लागतात. लोपले ज्ञान जगी हित नेनते कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. म्हणून महाराज म्हणतात असे महात्मेच जगाच्या पाठीवर धन्य आहेत. म्हणून धन्य हे संसारी म्हणले नाहीतच, धन्य ते संसारीच म्हणले. कोण संसारी धन्य? ऐका, धन्य ते संसारी जे दयावंत अंतरी, ते संसारी धन्य. येथे उपकारासाठी आले ते संसारी धन्य. ज्याचे घर वैकुंठी ते संसारी धन्य. लटिके वचन नाही ते संसारी धन्य. जे देही उदासीन आहे ते संसारी धन्य. ज्याच्या मुद्रावाने ओटी ते संसारी धन्य. ज्याच्या तुका म्हणे वावपोटी ते संसारी धन्य. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. यथामती यथावका संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीला जसं पटलं सुचलं तसं बोललो.